आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। गेल्या 10 वर्षाचे आमच्या कामाचे आम्हाला फलित आहे आणि निश्चितच आमच्यावर विरोधकांनी जेही आरोप केले ते दांडगं खोटे होते। असं कुठलाही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार झालेला नाही। अतिशय विश्वासाने मतदारांनी परत एकदा आम्हाला बहुमताने निवडून दिले। ज्याप्रमाणे मागील 10 वर्षात आम्ही काम केलं तेवढ्याच जोमाने अजून आम्ही काम करणार आहोत। बरीच आव्हानं आहेत भविष्यात आम्हाला, परंतु निश्चितच आता तरुण असा ॲक्टिव्ह आमचं संचालक मंडळ आहे आणि पूर्ण विश्वास आमच्यावर असल्यामुळे एकमताने चांगले निर्णय आम्ही महामंडळासाठी घेऊ। यासाठी आज नीलमताई शिर्के यांनी जो मोठेपणा दाखवला आणि वर्षा उजगावकरांसाठी त्यांनी स्वतःचा अर्ज काढला, त्याबद्दल मी नीलमताईंचेही आभार मानतो। निश्चितच भविष्यात महामंडळाच्या कामकाजात नीलमताई आमच्याबरोबर असतील आणि तेवढ्याच जोमाने आम्ही काम करू। आपल्याला नेहमीच असं जाणवतं की ज्यावेळेस एखाद्या पॅनलला दिसतं की आपल्याला कुठंच काही जे आपण आरोप करतो त्याचं काही प्रूफ देऊ शकत नाही, तर अशा वेळेस काहीतरी मताला पैसे दिले किंवा बॅनर फाडले असे आरोप ज्यावेळेस चालू होतात त्यावेळेस लक्षात येते की त्यांच्याकडे दुसरे प्रश्न कुठले उरलेले नाहीत, कुठल्याच मुद्द्यावर ते आमच्याशी लढू शकत नाहीत। त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला आमच्याकडे उत्तर होतं आणि ज्या प्रकारे 10 वर्ष लोकांशी संपर्क होता, 10 वर्षानंतर मागच्या निवडणुकीनंतर हे आत्ता जागे झाले आणि 1 महिन्यात यांना सगळे आरोप आमच्यावर करण्याचे दिसू लागले। त्याच्यामुळे निश्चितच लोकांनी याबद्दल आम्हाला त्यांना नाकारलं आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजय केले। हे सुद्धा अतिशय खोटी बातमी होती। फॉर्म भरण्यापासून त्याच्या निवडणूक मतमोजणीपर्यंत कुठलाही राजकीय हस्तक्षेप यात अजिबात नव्हता। मी सुरुवातीला सांगितलं की नीलम शिर्के या अभिनेत्री म्हणून आम्ही त्यांना एंट्री घेतली होती, यात कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलीही ओएसडी असण्याचा कुठलाही त्यात भाग नव्हता। हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडली, कुठल्याही दबावात पार पडली नाही आहे। एवढं चांगलं मतदान झालं आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे। धन्यवाद। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि